डिपार्टमेंट नको साहेब, पीए करा. अधिकाऱ्यांची मंत्रालयात बदलीसाठी तोबा गर्दी. काही कार्यालयात चिकटवण्यासाठी अधिकाऱ्यांचे फंडे. मंत्री कार्यालयात चिकटवण्यासाठी अधिकाऱ्यांचे फंडे. नव्या मंत्र्यांसोबत काम करण्यासाठी राज्यभरातल्या अधिकाऱ्यांनी मंत्रालयात जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. कारण मंत्र्यांकडे वजनदार फायली येत असतात आणि त्यामुळे अधिकाऱ्यांचंही वजन वाढतं. हे चांगलंच ठाऊक असल्यामुळे आपला मूळ विभाग सोडण्यासाठी अधिकारी नवनवे फंडे वापरतायत. कॅबिनेट मंत्र्यांकडे पीए, पीएस, ओएसडी मिळून 15, तर राज्यमंत्र्यांकडे 13 जण असतील असा आदेश सामान्य प्रशासन विभागानं काढलेला आहे. उसनवारीवर घ्यावयाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांबाबत स्पष्ट उल्लेख नाही. त्यामुळे उसनवारीवर किती अधिकाऱ्यांना घ्यायचं याचं बंधन मंत्री कार्यालयावर नाही. आणि याचा फायदा घेत अनेकांना उसनवारीवर घेतलं जात आहे. एका ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्यानं 50 अधिकाऱ्यांना उसनवारीवर घेतल्याची चर्चा आहे. आता ही मंत्री कार्यालय स्थापन करणं म्हणजे काय, तर केवळ कक्ष मिळणं असं नसतं. मंत्र्यांना काम करायला स्वीय सहाय्यक, त्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी, त्यांना हवे असलेले सचिव असा सगळा जामानिमा तयार करावा लागतो. त्यामुळे मंत्रालयातीलच नव्हे तर राज्यातल्या सर्वच जिल्ह्यांमधल्या अधिकाऱ्यांमध्येही मंत्र्यांचा पीए होण्यासाठी चढाओढ सुरू आहे. एकेका मंत्र्याकडे तब्बल 10 अधिकाऱ्यांचे अर्ज आले आणि या अधिकाऱ्यांना मंत्र्याकडे बदली झाल्यानंतरही आपल्या मूळ विभागात असलेलाच पगार आणि भत्ते मिळतात. मात्र मंत्र्यांकडील टेबलाखालच्या कमाईचा हिशोब न विचारलेलाच बरा. आणि त्यामुळेच मंत्री साहेबांचा पीए होण्यात सर्वांना अधिक रस आहे. सूटबूट तर सर्वच अधिकाऱ्यांकडे असतात, मात्र सर्वात मोठी असते ती वट, आणि ती असते मंत्री साहेबांच्या पीएचीच. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.